नमस्कार. यस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा, विषय बुद्धिमत्ता चाचणी, घटक 6 जलप्रतिबिंब व आरशातील प्रतिमा, उपघटक 2 आरशातील प्रतिमा, स्वाध्याय 6.2. पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा. प्रश्न नंबर 1. मित्रांनो, आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. आता आरशातील प्रतिमेमध्ये आकृतीचा उजवीकडील भाग, मित्रांनो आकृतीचा उजवीकडील भाग प्रतिबिंबामध्ये डावीकडे दिसतो आणि डावीकडील भाग प्रतिबिंबात उजवीकडे दिसतो. आकृतीचा वरचा भाग वरच्या बाजूलाच असतो आणि खालचा भाग खालीच दिसतो. मग मित्रांनो, आता प्रश्न नंबर 1 मध्ये बघा, आकृतीचा डावीकडील भाग आपल्याला उजवीकडे यायला पाहिजे. आकृतीचा डावीकडील भाग प्रतिबिंबात उजवीकडे यायला पाहिजे. मग मित्रांनो, ही उभी रेषा आहे, या आकृतीची ही उभी रेषा डावीकडे आहे, ती उजवीकडे यायला पाहिजे. मग मित्रांनो, उजवीकडे कुठे आलेली आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये नाही. म्हणून मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाहीये आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा आहे. पण आता मित्रांनो, हा जो टिंब आहे, भरलेला जो गोल आहे, तो डाव्या बाजूला आहे, बरोबर, डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात. मग तो उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात यायला पाहिजे. उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये तो खाली आला, म्हणून पर्याय क्रमांक 2 चूक. पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो तो डाव्या बाजूलाच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा चूक आहे. पहिल्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एवढं लक्षात ठेवायचं, आरशातील प्रतिमेमध्ये मित्रांनो आकृतीचा डावीकडचा भाग उजवीकडे, उजवीकडचा भाग डावीकडे, वरचा भाग वरच्या बाजूलाच असतो आणि खालचा भाग खालच्या बाजूलाच असतो. चला, यानंतर आहे प्रश्न नंबर 2. बघा, प्रश्न नंबर 2 मध्ये मित्रांनो आकृतीचा हा जो डावीकडचा भाग आहे तो उजवीकडे यायला पाहिजे. मग पर्याय क्रमांक मित्रांनो 1 मध्ये तो उजवीकडे आहे, म्हणजे हा जो गोल दिसतोय तो डावीकडे आहे, तो उजवीकडे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये नाही, म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 चुकीचा. पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो तो भाग आलेला नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. आता यानंतर मित्रांनो आता पुढचा भाग बघूया आपण. मित्रांनो, ही जी रेषा आहे ना, बघा, डाव्या बाजूकून म्हणजे वरच्या बाजूला आहे, डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात, ती मित्रांनो कुठे येणार, उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात, म्हणजे उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यातून खाली येणार. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो ती डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यातून उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो आता 3चा विचार या ठिकाणी होणार नाही आणि 4चा पण विचार होणार नाहीये. मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, यावरूनच आपण या ठिकाणी फायनल केलं की डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात जी रेषा आहे ती उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात जाणार आणि वरून खाली येणार. म्हणजे मित्रांनो बाकीचे 2, 3, 4 पर्याय आपण ऑलरेडी कट केलेले होते. दुसऱ्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 3. मित्रांनो बघा, एक मनुष्य दिसतोय, एक माणूस आहे ज्याला 2 हात आणि 2 पाय आहेत. मग आता त्याचं तोंड मित्रांनो वरच्या बाजूला आहे, ते वरच्या बाजूलाच राहणार. मग आता ते खालच्या बाजूला पर्याय क्रमांक 4 मध्ये ते खाली दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. कारण की आपल्याला एकच बघायचं, डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे, वरचा भाग वर आणि खालचा भाग खाली. आता मित्रांनो एक पर्याय कट झाला. आता आपण हे पाय जर बघितले तर मित्रांनो डाव्या बाजूला हा जो पाय आहे ना, हा पाय उजव्या बाजूला जाणार. डाव्या बाजूला जो एक पाय दिसतोय मित्रांनो तो उजव्या बाजूला येणार, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. 2 मध्ये मित्रांनो तो पाय डाव्या बाजूचा डाव्या बाजूलाच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो तो आहे. आता प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो हात जे आहे ना, एक हात वर आहे, एक हात खाली आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो दोन्ही हात वर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. मग आता प्रश्न नंबर 3 आणि याची आरशातील प्रतिमा. प्रश्न नंबर 3 मधील आकृतीची आरशातील प्रतिमा आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. आपण बघू शकतो मित्रांनो डावी बाजू उजवीकडे आलेली आहे आणि उजवी बाजू डावीकडे या ठिकाणी दिसते. वरचा भाग वर आहे आणि खालचा भाग खाली आहे. तिसऱ्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 4. मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो हा सी आणि झेड
आता सी कोणत्या बाजूला आहे तर डाव्या बाजूला, तो उजव्या बाजूला यायला पाहिजे. मग आता पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो तो आलाय, पण तो आहे तसाच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. डाव्या बाजूचा उजव्या बाजूला यायला पाहिजे, पण मित्रांनो त्याची बाजू या ठिकाणी चेंज व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, 3 मध्ये मित्रांनो तो आहे तसाच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो बरोबर ही डावी बाजू उजवीकडे आलेली आहे. म्हणजे आता 2 आणि 4 पर्यायामध्येच आपल्याला उत्तर शोधायचे. त्यानंतर मित्रांनो झेड. आता झेड जर बघितला आपण तर तो उजवीकडे आहे, तो डावीकडे यायला पाहिजे. मग आता झेड डावीकडे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे आणि 4 मध्ये पण आहे. पण मित्रांनो 2 मध्ये तो आहे तसाच आहे. बघा, जसा प्रश्न आकृतीमध्ये दिसतोय तसाच तो पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. मग आता पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो तो बरोबर आहे. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवीकडे आलेली आहे. मित्रांनो ही जी बाजू आहे डावीकडे ती बरोबर उजवीकडे दिसते. म्हणजे चौथ्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं, डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे. वरचा भाग वरच असतो आणि खालचा भाग खालीच असतो. यानंतर आहे प्रश्न नंबर 5. मित्रांनो प्रश्न नंबर 5 ची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. बघा आता मित्रांनो डोकं वर आहे, ते वरच राहणार. पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो डोकं तिरपं झालंय, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा मित्रांनो हे डोकं या ठिकाणी आपल्याला तिरपं दिसते. पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये ते बरोबर आहे. पण आता मित्रांनो एक गोष्ट बघूयात आपण, हे जे 2 हात दिसत आहे ना, थोडक्यात या आकृतीला हे 2 हात आहे. हा मोठा हात कोणत्या बाजूला आहे? उजव्या बाजूला. तो डाव्या बाजूला यायला पाहिजे. मग मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये तो उजव्या बाजूलाच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. हा जो मोठा हात आहे उजव्या बाजूला तो डाव्या बाजूला पर्याय क्रमांक 3 मध्ये आलेला आहे. मग आता एक पर्याय गेला, 2 गेला, 4 गेला. मग 5व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 6. मित्रांनो या प्रश्न आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा दिलेल्या पर्यायातून ओळखायची आहे. बघा मित्रांनो हा जो भरीव गोल दिसतोय, आता या पूर्ण आकृतीमध्ये हा जो भरीव गोल दिसतोय तो आहे डाव्या बाजूला आणि खालच्या बाजूला. डाव्या बाजूला मित्रांनो तो खाली आहे, मग तो उजव्या बाजूला या ठिकाणी खाली यायला पाहिजे. मग आता हा भरलेला गोल उजव्या बाजूला आणि खाली मित्रांनो फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. कारण की पर्याय क्रमांक 1 मध्ये तो उजव्या बाजूला वर आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये तो डाव्या बाजूलाच वर आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा डाव्या बाजूला वर आहे. म्हणजे मित्रांनो 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त या भरलेल्या गोलवरून आपण ओळखलं की या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. कारण की मित्रांनो डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे, वरची बाजू वरच आहे आणि खालची बाजू खालीच आहे. म्हणजे प्रश्न आकृतीची वरची बाजू आरशातील प्रतिमेमध्ये वरच्या बाजूलाच असते, प्रश्न आकृतीची खालची बाजू आरशातील प्रतिमेमध्ये खालच्या बाजूलाच असते. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे. यानंतर आहे प्रश्न नंबर 7. आता मित्रांनो बघूयात, यल आणि या ठिकाणी आपल्याला एक आजोबाची काठी दिसते. याची आरशातील प्रतिमा कशी असेल तर मित्रांनो यल आहे डाव्या बाजूला, ही उभी रेषा डाव्या बाजूला आहे, ती मित्रांनो उजव्या बाजूला यायला पाहिजे. उजव्या बाजूला ही उभी रेषा मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये यल हा डाव्या बाजूलाच आहे, पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो यल हा उजव्या बाजूला आलेला आहे, पण मित्रांनो त्याची जी उभी रेषा आहे ती सुद्धा डाव्या बाजूलाच आहे, ती उजव्या बाजूला यायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो या ठिकाणी उजव्या बाजूला ती आजोबाची काठी उलटी झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा. तर मित्रांनो बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये बरोबर ही जी उभी रेषा दिसते ती डाव्या बाजूची उजव्या बाजूला आलेली आहे, म्हणून 7व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. आणि मित्रांनो ही जी आजोबाची काठी आहे ती सुद्धा बरोबर उजवीकडे होती, या ठिकाणी डावीकडे आलेली आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 8. प्रश्न नंबर 8 ची मित्रांनो आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. बघा हा जो भाग दिसतोय मित्रांनो, हा वक्राकार जो भाग दिसतोय डाव्या बाजूला खाली, तो उजव्या बाजूला खाली यायला पाहिजे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे आणि 4 मध्ये सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी तो आलेला आहे. मग आता वरच्या बाजूचा मित्रांनो हा जो भाग दिसतोय आपल्याला, तो भाग डावीकडे आहे, तो उजवीकडे यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 आणि 4 मध्ये सुद्धा मित्रांनो तो आपल्याला दिसतोय. मग आता मित्रांनो हा जो व्ही आहे तो आहे डाव्या बाजूला,
हा डाव्या बाजूचा व्ही उजव्या बाजूला यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो तो उलटा झाला म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा मित्रांनो तो व्ही उलटा झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा. पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो तो बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला फक्त 1 आणि 4 मध्ये उत्तर शोधायचं आहे. हा जो व्ही आहे मित्रांनो तो आहे उजव्या बाजूला. उलटा व्ही आहे उजव्या बाजूला, तो डाव्या बाजूला उलटा व्ही यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे उलटा व्ही बरोबर डाव्या बाजूला, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो तो व्ही उलटाचा बरोबर व्ही झालेला आहे. तो उलटाच यायला पाहिजे होता म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. तर मित्रांनो 8व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो आकृतीची जी डावी बाजू आहे ती प्रतिमेमध्ये उजव्या बाजूला, प्रश्न आकृतीची जी उजवी बाजू आहे ते आरशातील प्रतिमेमध्ये डाव्या बाजूला, वरचा भाग प्रतिमेमध्ये वरच्या बाजूलाच असतो आणि आकृतीचा खालचा भाग प्रतिमेमध्ये खालच्या बाजूलाच असतो. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 9. आता मित्रांनो 9 मध्ये बघितलं तर हा जो व्ही आकार दिसतोय तो आहे डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात. तो आता उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो हा बाण आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. आता मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर हा जो बाण आहे तो उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात आहे. मग तो डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात पर्याय क्रमांक 3 मध्ये पण बरोबर आहे. आता मित्रांनो या ठिकाणी हा जो आपल्याला थोडक्यात हा भरीव भाग दिसतोय हा थोडक्यात चंद्राच्या कोरीसारखा म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी हा जो भरलेला भाग आहे तो मित्रांनो उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये डाव्या बाजूला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो तो उजव्या बाजूलाच आहे. हा जो भाग दिसतोय मित्रांनो हा भरलेला हा भाग उजवीकडे आहे. तो पर्याय क्रमांक 2 मध्ये उजवीकडेच आहे, तो डावीकडे यायला पाहिजे होता म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो तो उजवीकडचा डावीकडे आलेला आहे. आता मित्रांनो हा वरचा भाग बघितला. आता फक्त आपल्याला 1 आणि 3 मध्ये उत्तर शोधायचंय. हा वरचा भाग जो आहे तो डावीकडे आहे, तो उजवीकडे यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये उजवीकडे आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा मित्रांनो उजवीकडे आहे. मग आता मित्रांनो ही जी आपल्याला हा जो आकार दिसतोय मित्रांनो फुलाला जे पर असतात त्या परासारखा जो आकार दिसतोय तो मित्रांनो कुठे आहे? डावीकडे आहे. तो उजवीकडे इथे आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा उजवीकडे आहे. आता मित्रांनो हा जो भाग दिसतोय उजव्या बाजूला मित्रांनो फुलाच्या परासारखा हा जो भाग दिसतोय तो आहे उजव्या बाजूला, तो डाव्या बाजूला यायला पाहिजे. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा आहे, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो तो थोडा मोठा झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. तर 9व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो हा भाग बघा इथे मोठा झालेला आहे. हा जो भाग आहे हा भाग दिसतोय आपल्याला उजवीकडचा तो डाव्या बाजूला मित्रांनो यायला पाहिजे होता, पण इथे तो जास्त मोठा झाला. इथे जास्त मोठा झाला म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. मग 9व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 10. मित्रांनो प्रश्न नंबर 10 मध्ये बघितलं तर या ठिकाणी डावीकडे आहे 6, तो उजवीकडे 6 यायला पाहिजे. मग आता उजवीकडे 6 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो तो 6 आहे तसाच आहे. त्याची डावी बाजू उजवीकडे आलेली नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो 2 आलाय म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. आता 1 आणि 3 मध्ये आपल्याला उत्तर शोधायचे. आता हा जो 2 आहे 2 मित्रांनो बरोबर पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा बरोबर आहे. आता आपण 4 जर बघितला तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर आहे, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये हा जो 4 आहे मित्रांनो तो उलटा झाला. तो उलटा व्हायला नको होता, म्हणजे वरची बाजू खाली आलेली आहे, खालची बाजू वर गेली. असं आरशातील प्रतिमेमध्ये होत नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. तर मित्रांनो 10व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 11. मित्रांनो प्रश्न आकृतीच्या आपल्याला आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखायची आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी डावीकडे 8 आहे, तो उजवीकडे यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा उजवीकडे 8 आलेला आहे, पण मित्रांनो या 8चा वरचा भाग लहान आहे आणि खालचा भाग मोठा आहे. तो इथे वरचा भाग मोठा झालाय आणि खालचा भाग लहान झाला म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो 8 हा डावीकडे आहे, तो उजवीकडे यायला पाहिजे होता, तो डावीकडेच आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. आता मित्रांनो आपण जातोय नंतर 3 कडे. हा 3 आहे उजवीकडे, तो डावीकडे यायला पाहिजे. पर्याय क्रमांक मित्रांनो 1 मध्ये डावीकडे आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा मित्रांनो तो डावीकडे आलाय, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो तो उलटा झाला म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. मग
11व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे मित्रांनो प्रश्न नंबर 12. आता प्रश्न नंबर 12 मध्ये बघितलं तर मित्रांनो हा जो ग दिसतोय, ग आहे डाव्या बाजूला, तो उजव्या बाजूला यायला पाहिजे. डाव्या बाजूचा उजव्या बाजूला. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये तो उजव्या बाजूला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो उजव्या बाजूला त आलाय. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा उजव्या बाजूला त आलाय, कारण की प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो ग आहे डाव्या बाजूला, तो आरशातील प्रतिमेमध्ये उजव्या बाजूला यायला पाहिजे. मग ग मित्रांनो आरशातील प्रतिमेमध्ये उजव्या बाजूला फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे म्हणून 12व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13. मित्रांनो आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. बघा आता मित्रांनो या ठिकाणी खालच्या बाजूला जो मित्रांनो हा त्रिकोणाचा भाग दिसतोय आपल्याला, त्रिकोणाचा आकार या ठिकाणी भरलेला आहे, तो पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो या ठिकाणी अर्धवर्तुळ झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. आपल्याला एवढंच बघायचंय की प्रश्न आकृतीची डावी बाजू आरशातील प्रतिमेमध्ये उजवीकडे जायला पाहिजे, प्रश्न आकृतीची उजवी बाजू आरशातील प्रतिमेमध्ये डावीकडे यायला पाहिजे. मग आता मित्रांनो या ठिकाणी अर्धगोल भरलेला आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो तो अर्धगोल भरलेला जो होता तिथे त्रिकोण आलाय म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे जे हात आहेत मित्रांनो, थोडक्यात याला ह्या ज्या दोन बाजू आहेत, हे जे दोन हात दिसत आहेत तर मित्रांनो त्याचं तोंड खाली आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये ते वर झालं म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. मग मित्रांनो प्रश्न नंबर 13 ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14. मित्रांनो आता ही जी चंद्राची कोर दिसते मित्रांनो, ती कोणत्या बाजूला आहे? प्रश्न आकृतीमध्ये ती आहे उजव्या बाजूला. ती मित्रांनो डाव्या बाजूला यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये उजव्या बाजूलाच आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो आकृतीचा हा जो वरचा भाग आहे तो खाली आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. आरशातील प्रतिमेमध्ये वरचा भाग खाली येत नाही. आता 1 आणि 2 मध्ये मित्रांनो आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे, या रेषेच्या वरच्या टोकाला मित्रांनो हा जो त्रिकोण आहे तो मित्रांनो डावीकडे आहे, तो उजवीकडे यायला पाहिजे. तो उजवीकडे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो हा त्रिकोण या ठिकाणी चुकलेला आहे म्हणून मित्रांनो पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. 14व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 15. मित्रांनो प्रश्न नंबर 15चा हा जो भाग दिसतोय आपल्याला डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये, मग तो उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये येईल. मित्रांनो हा जो भाग दिसतोय डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात, तो उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात. पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये तो डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गेलाय, पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो तो बरोबर उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, कारण की पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा मित्रांनो तो भाग डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गेलेला आहे. प्रश्न आकृतीमध्ये तो डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात आहे, आरशातील प्रतिमेमध्ये तो उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात यायला पाहिजे म्हणून 15व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 16. आता मित्रांनो प्रश्न नंबर 16 मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी डावीकडची जी बाजू आहे ती उजवीकडे यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये ती नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा ती बाजू आलेली आहे. आता मित्रांनो या ठिकाणी मध्ये जो मित्रांनो आपल्याला चौकोन दिसतोय आणि त्या चौकोनामध्ये एक रेषा दिसते जी डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आहे. डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात आहे आणि खाली उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात आलेली आहे. मग ती डाव्या बाजूची उजव्या बाजूला जाणार. मग मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये ती रेषा, चौकोनाची रेषा या ठिकाणी सरळ आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी चुकीचा आहे. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि 3 मध्ये मित्रांनो ती बरोबर आहे. पण आता 2 आणि 3 मध्ये उत्तर शोधताना मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं की या ठिकाणी आकृतीचा हा जो भाग दिसतोय तो मित्रांनो तो कुठं आहे, हा जो उतार बघितला मित्रांनो तो डावीकडून उजवीकडे खाली आहे. मग मित्रांनो तो डावीकडून उजवीकडे खाली, बघा डावीकडून उजवीकडे खाली म्हणजे इथे उजवीकडून डावीकडे खाली, तो पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर आहे. हा भाग मित्रांनो आणि हा वरचा भाग पर्याय क्रमांक 3 मध्ये चुकलेला आहे म्हणून प्रश्न नंबर 16 ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2.
यानंतर आहे प्रश्न नंबर 17. मित्रांनो, प्रश्न नंबर 17 मध्ये आकृतीच्या डाव्या बाजूला हा खालचा जो भाग आहे, डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यामध्ये जो भाग आहे तो उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात जाणार. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो तो डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गेला, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. आता या ठिकाणी मित्रांनो हा जर डब्ल्यू बघितला तर तो अर्धवक्राकार जो भाग आहे, म्हणजे अर्धवर्तुळाच्या आकाराचा जो भाग आहे त्याच्या वर दिसतोय तो. पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो त्या ठिकाणी तो खाली दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो हा जो भाग दिसतोय हा डब्ल्यू आहे, तो पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो यम झाला, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो तो बरोबर डब्ल्यू या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात होता, वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात होता, इथे डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात आलेला आहे, म्हणून 17व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 18. मित्रांनो, प्रश्न नंबर 18 मध्ये बघितलं तर या ठिकाणी आहे डाव्या बाजूला आहे चौकोन, मग उजव्या बाजूला चौकोन यायला पाहिजे, डाव्या बाजूचा चौकोन उजव्या बाजूला यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 1 मध्ये उजव्या बाजूला वर्तुळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये बरोबर आहे. पण आता त्याची दिशा जर बघितली मित्रांनो ती कुठे आहे, ती उजवीकडून आपल्याला डावीकडे खाली आलेली दिसते. मग उजवीकडून डावीकडे खाली आलेली म्हटल्यानंतर ती डावीकडून उजवीकडे खाली यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 मध्ये बरोबर आहे, 3 मध्ये बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो ती आहे तशीच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आता आपल्याला उत्तर 3 आणि 4 मध्ये शोधायचे. मध्यभागी आहे त्रिकोण भरलेला, म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये रेषा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये मध्यभागी त्रिकोण आहे, त्याला मित्रांनो रेषाच नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. प्रश्न नंबर 18 ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 19. मित्रांनो 19 मध्ये जर आपण बघितलं तर डाव्या बाजूला हा जो बाण आहे तो उजव्या बाजूला यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो तो बाण आलेला नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा मित्रांनो तो बाण आपल्याला दिसत नाही, पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आता मित्रांनो हा जो भाग दिसतोय थोडक्यात एक उभी रेषा आहे आणि त्याला खाली गोल आहे, तो उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा आहे. आता हा जो त्रिकोण बघितला तर मित्रांनो ह्या त्रिकोणाचं जे लहान तोंड म्हणूयात आपण थोडक्यात, निमुळता जो भाग आहे तो खाली आहे, खाली तोंड करून. पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो तो वर, पर्याय क्रमांक 2 मध्ये तो वर तोंड करून आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 4 ही मित्रांनो प्रश्न नंबर 19 मधील आकृतीची आरशातील प्रतिमा आहे, म्हणजे 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 20. मित्रांनो या व्हिडिओतला हा शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.